हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तर हे बोलून त्याने मूनचा हात घट्ट पकडला. अखंडने मून रडत म्हणाली, प्लीज मिस्टर सिंघानिया, असं करू नका. मला इथून जावंसं वाटत नाही. मला शिवायच्या जवळ राहायचं आहे. त्याला माझी गरज आहे. तुम्ही शिवायची जी अवस्था केली आहे त्यानंतर मी त्याला अशा स्थितीत एकटी सोडून जाऊ शकत नाही. हे चुकीचं होईल. अखंडने चेहरा वळवून तिच्याकडे पाहिलं. स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी मून पुन्हा त्याच्यासमोर बोलू लागली होती आणि यामुळे त्याचा संताप आणखी वाढला. त्याने तिला जवळजवळ ओढतच बाहेर न्यायला सुरुवात केली. मून त्याच्यापुढे रडत गिडगिडत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. ती वारंवार मागे वळून एमर्जन्सी वॉर्डकडे पाहत होती, जिथे डॉक्टर शिवायवर उपचार करत होते. अखंड तिला बाहेर घेऊन आला. कुणालने पटकन गाडीचं दार उघडलं. अखंडने मूनला जोरात आत ढकललं आणि क्षणातच ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी सिंघानिया फार्म हाऊसकडे वळवली. मून भीतीने थरथरत त्याच्याकडे पाहत होती, पण अखंडनं एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. त्याची नजर फक्त रस्त्यावर होती. थोड्याच वेळात गाडी सिंघानिया मेन्शनसमोर थांबली. भीतीने थरथरत मून म्हणाली, मला माफ करा मिस्टर सिंघानिया. माझ्याकडून चूक झाली, पण मी प्रॉमिस करते अशी चूक पुन्हा कधी करणार नाही. मी खरंच घाबरले होते. शिवायची अवस्था पाहून माझं मन दचकलं होतं. प्लीज मला समजून घ्या, मून अखंडला म्हणाली. ती अजून बोलत असतानाच अखंडने तिचा हात धरून तिला आत ओढलं आणि एका खोलीत ढकलून दिलं. मून दचकल्यागत थबकली, कारण ही ती खोली नव्हती जिथे आधी ती राहत होती. खोली विचित्र वाटत होती. ती काही समजून घेण्याआधीच अखंडने दरवाजा बंद करून टाकला. मूनने जोरजोरात दरवाजा ठोठावायला सुरुवात केली. ती रडत ओरडली, प्लीज मिस्टर सिंघानिया, दरवाजा उघडा. पण अखंडने दरवाजा उघडला नाही. तो बाहेर हॉलमध्ये जाऊन बसला आणि समोरच्या टेबलावर ठेवलेल्या सिगारेट बॉक्समधून सिगारेट काढून लांब लांब झुरके मारू लागला. त्याचा धूर तो हवेत सोडत होता. त्याचवेळी मून एकटीच त्या अंधाऱ्या खोलीत होती. तिथे अजिबात प्रकाश नव्हता. ती भिंतीवर हात फिरवत स्विच शोधू लागली, निदान लाईट तरी लावता यावा म्हणून. पण बऱ्याच वेळ शोधल्यानंतरही तिला एकही स्विच सापडला नाही. काळोखात तिचं मन घाबरून गेलं. तिच्या अंगावर भीतीने काटा आला. ती पुन्हा दरवाजाजवळ आली आणि ठोठावू लागली, पण बाहेर अखंड सोफ्यावर बसून फक्त सिगारेट ओढत राहिला. त्याचा चेहरा संतापाने थरथरत होता. मूनचं शिवायबद्दलचं काळजीवाहक बोलणं त्याला आतून जाळून टाकत होतं. त्याचवेळी सिंघानिया मेन्शनमध्ये कृतिकाजींची झोप उडाली होती, कारण काही वेळापूर्वी त्यांनी अखंडला प्रचंड रागात घरातून बाहेर जाताना पाहिलं होतं. ते पाहून त्या लगेच त्याच्या खोलीकडे गेल्या, पण तिथे मून दिसलीच नाही. लगेचच त्यांना समजलं की अखंड नक्कीच मूनकडे गेला असणार, पण मून नेमकी कुठे आहे हे मात्र त्यांना समजत नव्हतं. त्यांना माहीत होतं की मून जर अखंडच्या मनाविरुद्ध कुठे गेली असेल तर अखंड तिचं फार वाईट करेल. ती हॉलमध्ये इकडे तिकडे चक्रा मारत होती. तेव्हाच एकांशी तिच्या समोर येऊन उभे राहिले आणि कृतिकाकडे पाहत म्हणाले, काय झालं? इतक्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात? कृतिका त्रासलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत जवळ आली आणि म्हणाली,
प्लीज तुम्ही अखंडला फोन करा ना, एकांशी आश्चर्याने म्हणाले. अखंडला फोन? काय झालं? तो आपल्या रूममध्ये नाही का? तो कुठे बाहेर गेला आहे का? एकांशी त्याला विचारतात. कृतिकाने लगेचच मान हलवली. एकांशी पटकन म्हणाले, पण मला तर वाटलं तो आपल्या खोलीत असेल. मी एका नोकराला विचारलं होतं. त्यांचे बोलणं पूर्ण होण्याआधीच कृतिका व्याकुळपणे म्हणाली, मून कुठेतरी बाहेर गेली होती आणि मला खात्री आहे अखंड तिच्या मागे गेला आहे. हे सगळं खूप चुकीचं झालंय. एकांशी आपण काहीतरी करायला हवं. मून अखंडला सांभाळू शकणार नाही, कारण तिला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. ती सतत चुका करत राहील आणि तिच्या चुकांची शिक्षा अखंड तिला कशी देतो हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. हे ऐकून एकाजीच्या चेहऱ्यावरही चिंता उमटली. त्यांनी कृतिकाच्या खांद्यावर हात ठेवत गंभीरपणे सांगितलं, आपण काहीही करू शकत नाही. कृतिकाजी, तुम्हाला माहिती आहे अखंड कुणाचंही ऐकत नाही. तो लहान सहान गोष्टींवरही वेड्यासारखा हट्ट धरतो. आणि इथे तर विषय मूनचा आहे. जर अखंड तिच्याबाबत एवढा ऑबेसिव्ह झाला असेल तर आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याला थांबवू शकणार नाही. उलट आपण त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर तो स्वतःलाच इजा पोहोचवेल. तुम्ही विसरलात का तो दिवस जेव्हा अखंडने स्वतःला? त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच कृतिका पटकन म्हणाली, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. एकांशी आजही आठवला की अंग शहारतं. त्या दिवशी मी जे पाहिलं ते माझ्या आयुष्याचा सर्वात भयानक अनुभव होता. असं काही पुन्हा पाहायची ताकद माझ्यात नाही. पण इथे फक्त अखंडचा प्रश्न नाही, मूनचाही आहे. अखंडच्या या ऑब्सेसिव्ह डिसऑर्डरमुळे मूनला त्रास होतोय आणि तिला तर हेही माहिती नाही की अखंडची खरी समस्या काय आहे. निदान आपण तरी तिला सत्य सांगायला हवं ना, एकांशी वाईफ कृतिकाजी म्हणतात. कृतिकाच्या बोलण्याने एकांशी खोल विचारात पडले. त्याचवेळी रॅगिंगला टेकून उभी असलेली रिद्धी हे सगळं ऐकून संतापाने थरथर कापू लागली होती. थोड्याच वेळापूर्वी तिने मूनला बाहेर जाताना पाहिलं होतं, गाडीत बसून. ती सिंघानिया मॅन्शनमधून निघून गेल्यानंतरही रिद्धीनेच पाहिलं होतं. त्यानंतर ती अखंडच्या खोलीजवळ आली. ती थेट अखंडला उठवू शकत नव्हती म्हणून तिने बाहेर भांडी आपटली. आवाजाने अखंडची झोप मोडली. त्याने जेव्हा मून बिछाण्यातून गायब असल्याचं पाहिलं तेव्हा त्याचा चेहरा संतापाने लाल झाला. त्याने तात्काळ घरातले सगळे कॅमेरे तपासले. त्यात मून गाडीत बसून घरातून निघून जात असल्याचं दिसलं. हे पाहता त्याचा राग प्रचंड वाढला आणि तो थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला, कारण त्याला खात्री होती की मून शिवायला घेऊन तिथेच गेली असेल. दरम्यान इकडे सिंघानिया फार्म हाऊसमध्ये सकाळचे साधारण 5 वाजले होते. अखंडने आपल्या हातातील वाईनची बाटली टेबलावर ठेवली. ती त्याची सलग 6वी बाटली होती. बाटली रिकामी करून ठेवून तो पायांवर तो हॉलमध्ये इधर उधर पाठ फिरवत होता. अचानक अखंड त्याच्यासमोर उभा राहिला आणि अगदी क्षणातच त्याचे पाय लडखडले. तो खाली कोसळायचा असला तरी लगेच स्वतःला सांभाळून उभा राहिला. त्याची नजर समोरच्या खोलीकडे पडली, जिथे त्याने मूनला बंद केलेले होते. तो खोलीकडे गेला. दरवाजा उघडला. सुरुवातीला काहीच दिसले नाही. लाईट जाळली तर त्याची नजर जमिनीवर पडलेल्या मूनवर थांबली.
ती घाबरून छातीसारखी कंपाती आणि खोल झोपेत गेली होती. अखंडला काहीच कळलं नाही. तो जवळ गेला, मूनला आपल्या मांडीवर घेतो आणि तिला परत आता खात्यामध्ये घेऊन आला. मून खोल झोपेत असल्यामुळे जेव्हा अखंडने तिचा हात स्पर्श केला तेव्हा ती पुन्हा घाबरली, पण अखंडने तिला पूर्णपणे आपल्या काहीतरी सावलीतून आश्रय दिला की तिचा घाबरेपणा थोडा शांत झाला. अखंड आता तिला आपल्या मिठीत घेऊन पलंगावर झोपलेला होता आणि तो मूनच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तिचा चेहरा पूर्णपणे लाल दिसत होता. अखंडचा चेहराही मद्यपानामुळे लालझाड झालेला होता. अखंड मूनकडे पाहत म्हणाला, तू जाणून बुजून माझी नापसंती वाढवतेस का चांद? तुला माहीतच आहे मी तुझ्याविषयी अस्सलपणे अगदी वेडा झालो आहे. मला आवडतही नाही की तू कोणाला पाहशील. तुझी हिंमत कशी झाली की त्या शिवायला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची? मी त्याला मारलं कारण तू त्याच्याजवळ गेलीस आणि पुन्हा एकदा मला सोडून त्याच्या जवळ चाललीस. ही तुझी चूक नाही का चांद? आता जर मी तुला तुझ्या या चुकीबद्दल शिक्षा देऊ लागलो तर मी चुकीचा ठरेल का? तू मला का समजत नाहीस? हे बोलताना अखंड मूनकडे आलसाने झाकलेल्या डोळ्यांनी पाहत होता आणि त्याचबरोबर हळूहळू तोही खोल झोपेत विरजला. मूनचे डोळे उघडले आणि ती ताबडतोब जागेवर बसली. तिचे संपूर्ण चेहरा घामाने ओथंबलेले होते. तिला असं वाटत होतं की ती अजूनही त्या अंधाऱ्या गडद खोलीत आहे. पण जेव्हा तिने स्वतःला दुसऱ्या खोलीत आणि पलंगावर असल्याचं जाणवलं तेव्हा तिने एक मोठा श्वास सोडला. तिची नजर तिच्या बाजूला पडलेल्या अखंडकडे गेली. अखंड पाहून ती आणखीनच आश्चर्यचकित झाली. तिला समजत नव्हतं की अखंड तिला या खोलीत कधी घेऊन आला. ती काही क्षण वाट पाहून अखंडकडे पाहत राहिली आणि मग हळूहळू आपले डोके हेडरेस्टला टेकवले. त्यावेळी तिचं मन बिघडून जायला लागलं होतं. तिला समजतच नव्हतं की तिच्या आयुष्यात काय चाललंय. काही वेळानंतर तिने पुन्हा अखंडकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात ओमळपणा दिसू लागला. रडत रडत ती म्हणाली, शेवटी तुम्ही कोण आहात? मिस्टर सिंघानिया, का तुम्ही माझ्याबरोबर असे सर्व करत आहात? मला समजत नाही. तुमच्या हृदयात आणि मनात काय चाललंय? एका बाजूने तुम्ही वेड्यासारखे वागताय तर दुसऱ्या बाजूने तुमच्या विचारांची गती इतकी वेगाने धडधडते आहे की समजणं कठीण आहे. म्हणजे तुम्ही वेडे आहात असं म्हणणं कठीण आहे, परंतु तुमचं हे वागणं का असं? यासारख्या परिस्थितीत माझ्या मनाचं संतुलन राहणार नाही. त्यामुळे मला इथून निघून जावं लागेल. मला तुमच्याबरोबर राहायचं नाही. मला तुमच्या जाळ्यातून मुक्त व्हायचं आहे. नाहीतर कदाचित एखाद्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने माझा जीव घेऊन टाकाल आणि मी मरायला तयार नाही. हे बोलून ती एक खोल श्वास घेते आणि मग विचारात पडते की आता काय करावं. तिला एक गोष्ट ठामपणे समजली होती. जर ती अखंड सोबत राहिली तर फक्त तिचाच नव्हे तर इतरांचेही जीव धोक्यात घ्यावे लागतील. त्यामुळे तिने ठरवलं ती अखंडला सोडून अग्रवाल हाऊसमध्ये परत जाणार नाही. ती या शहरालाच कायमची सोडून निघून जाईल. ती पुन्हा कधीही अखंड समोर येणार नाही आणि कधीही त्याचा वेड पाहण्याची तळमळ तिला करावी लागणार नाही. आता तिच्यासमोर असलेली सर्वात मोठी समस्या होती, इथून बाहेर कसं पडायचं.
तिच्या मनात काहीतरी सुचल्यावर तिने तत्काळ चेहरा सामान्य केला आणि अखंडकडे झुकून त्याच्या केसांनी सौम्यपणे खेळायला लागली. तिचा स्पर्श अनुभवताच अखंडने डोळे उघडले आणि तिला पाहून हलकी हसमी बसमी हसू हेरली. त्यानंतर तो थोडाशा व्यंगात्मक टोनमध्ये म्हणाला, पुन्हा एकदा मला पागल बनवायचं आहेस का? प्रेमाने वागणूक मला फसवून स्वतःहून दूर जाऊन सावरायची आहेस का? हे ऐकून मूनचा चेहरा बिघडला, पण लगेच तिने हलकीशी स्मितहास्य दाखवून इकडे म्हणाली, आपण काय बोलत आहात हे मिस्टर सिंघानिया? असं काहीच नाही. मी नाटक करत नाही आणि तुम्हाला फसवतही नाही. तुम्हाला जाऊन वाटणार आहे की मी शिवायची काळजी करत होते, नाही का? पण मी खरी गोष्ट सांगते, मला शिवायपेक्षा तुमची जास्त काळजी वाटली मिस्टर सिंघानिया, कारण तुम्ही त्याला मारलं आणि जर तो खरंच सांगितलं त्याने, तर त्याच्या मृत्यूचा आरोप तुमच्यावर येऊ शकला असता आणि मी हे होऊ दिलं नसतं, कारण मला हे व्हायला नकोय की तुम्हाला तुरुंगात जावं. हे ऐकून अखंड हसला आणि म्हणाला, तुला खरंच वाटतं की कोणी अखंड सिंघानियाला तुरुंगात टाकू शकेल का? मूनचा घसा खरंच कोरडा झाला होता. अखंड स्वतः हेड कॉन्स्टेबलसारखा इतका मोठा असताना तो कसा तुरुंगात जाऊ शकतो? नक्कीच अखंडची ओळख खूप वरपर्यंत होती. ती त्याच्या बाजूला झोपून त्याच्या हृदयाला घट्ट तोंड लावून म्हणाली, हे तुम्हाला माहीतच आहे ना मिस्टर सिंघानिया, की तुम्ही खूप शक्तिशाली आहात आणि कुणीही तुम्हाला तुरुंगात ढकलू शकत नाही. पण मला ते सर्व कळलंच नव्हतं. मला असं वाटलं की जर तुम्ही एखाद्या खलनायकासारखं वागलात तर तुम्हाला तुरुंगात जावंच लागेल. त्यामुळे मी घाबरले होते. कृपया मला माफ करा. मला नको की तुम्ही अनावश्यकरित्या मला रागवता. हो, जर मी चूक केली असेल तर मला राग द्या, पण जेव्हा माझी चूक नाही तेव्हा मला शिक्षा देऊ नका. आणि अगदी काल रात्री तुम्ही मला आधीच काहीशी शिक्षा दिली आहे. आता आणखी काय शिक्षा कराल? खरं तर मी प्रेमासाठीच पात्र नाही, त्यामुळे तुम्ही माझा द्वेष करतात असं मला वाटतं. इतके बोलत ती लहान मुलींसारखी आवडती गोष्ट करत होती, जशी ती खरंच अखंडकडे तक्रार करत असे आणि अखंडही तिच्या बाजूने सौम्यपणे पाहत होता. अखंडने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून इकडे बोलला, तुला तुरुंगात टाकणं म्हणजे दूर कोणालाही माझ्याजवळ हात लावण्याची हिंमतच नाही. चांद म्हणाले, मी अखंड सिंघानिया आणि अखंड सिंघानियाला तोडण्याची हिंमत कोणातच नाही. पण जर अखंड सिंघानियाने ठरवलं तर तो खूप काही तोडू शकतो, कुणाचा अभिमान आणि कुणाचा हेतूही. हे ऐकून मूनने सुकलेला घसा एक दीर्घ श्वास घेऊन ओलावला. तिला असं वाटत होतं जणू अखंड फक्त तिच्याबद्दलच बोलतोय. ते हसत होते आणि ती म्हणाली, मी वचन देते मिस्टर सिंघानिया, पुढून मी चूक करणार नाही, तुम्हाला कधीच रागवणार नाही आणि जे तुम्ही म्हणाल तेच मी करेन. मी इतरांकडे बघणारही नाही आणि कोणालाही स्वतःकडे बघू देणार नाही. मी वचन देते. असं बोलत तिने आपल्या गळ्यावर हलक्या हाताने स्पर्श केला. अखंडने तिच्या या शब्दांवर हलकेच हसत उत्तर दिलं. ती लगेच विचारते, मी तुमच्यासाठी ग्रीन टी घेऊन येऊ का, की ब्लॅक कॉफी? तुम्हाला काय आवडेल? त्यानंतर अखंड आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, तू माझ्यासाठी किचनमध्ये जाशील का? तर यापुढे चांद नक्की काय करणार?
अखंडपासून पळण्याचा प्रयत्न करणार की अखंड पुन्हा तिला पकडणार हे पुढच्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे.